नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मुलबाळ होत नसल्याने ती संतापली, पत्नीने घेतला शिक्षक पतीचा जीव, झोपेत असणाऱ्या नवऱ्याला दगडाने ठेचलं आणि हौदातही फेकलं। ही धक्कादायक घटना कुठली आहे हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी सीएम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मुलबाळ होत नसलेल्या पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली। झोपेत असताना पतीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे ही धक्कादायक घटना घडली। लग्नानंतर अनेक वर्षे मुलबाळ होत नसल्याने संतापलेल्या 51 वर्षीय मनोरुग्ण पत्नीने 64 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक पतीची रात्री झोपेतच हत्या केली। या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्च रोजी ही घटना घडली। पमोसिंग छगनसिंग पपैया असं हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे, तर भारती पमोसिंग पपैया असं आरोपी महिलेचं नाव आहे। हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते। 13 मार्च रोजी पमोसिंग यांचा मृतदेह घरातील जिन्याखालील हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला होता। मुलबाळ होत नसल्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आणि तपास सुरू केला। पोलीस तपासादरम्यान पोलिसांना संशय आला आणि त्यांनी भारती पपैया यांची चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्यांनी पतीच्या हत्येची कबुली दिली। आपण दगडाने ठेचून पती पमोसिंग यांची हत्या केली असल्याचे त्याने सांगितले। लग्नानंतर मुलबाळ होत नसल्यामुळे या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते। याच कारणावरून 11 मार्चला रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले। त्यानंतर पमोसिंग पलंगावर जाऊन झोपले। ते झोपेत असतानाच पत्नीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली। पतीची हत्या झाल्याचा संशय कुणाला येऊ नये यासाठी त्यांनी पतीचा मृतदेह हौदात टाकला। आरोपी भारती पपैया या मनोरुग्ण आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे। अटकेनंतर त्यांना गंगापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली। सध्या त्यांना हर्सुल कारागृहात ठेवण्यात आले आहे। या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे। अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपलं सीएम मराठी न्यूज चॅनल पाहत रहा। धन्यवाद।